आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकच्या मीनाताई स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटातील ॲथलेटिक्स स्पर्धांवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे। 14 आणि 15 मे रोजी झालेल्या स्पर्धांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून स्पर्धांच्या वैधतेपासून ते खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच वर्ल्ड ॲथलेटिक्स कोच असल्याचा दावा करणारे मंगेश मारुती राऊत आणि त्यांच्या ॲथलेटिक्स यूथ टीमने पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार स्पर्धा आयोजित करणारी संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत नसून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची मान्यता आहे असे सांगून खेळाडू आणि पालकांची दिशाभूल केली जात आहे। खेळाडूंकडून 500 ते 1000 रुपये प्रवेश शुल्क साकारले जात असून त्या बदल्यात आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात चौकशी केली असता स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचाही दावा करण्यात आला आहे। तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशन या नावाने बँक खाते सुरू करून शुल्क आकारण्यात येत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत। तक्रारदारांनी नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे मान्यतापत्र, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची अधिकृत परवानगी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदणी प्रमाणपत्र सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। कागदपत्रे उपलब्ध नसल्यास स्पर्धा तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान स्टेडियममधील काही खासगी प्रशिक्षकांकडून शासकीय क्रीडा साहित्याचा वैयक्तिक वापर होत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत। तसेच विभागीय क्रीडा संकुल प्रशासन, मैदानावरील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा न मिळाल्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। नमस्कार, मी मंगेश राऊत, वर्ल्ड ॲथलेटिक्स कोच। येत्या 2 आणि 3 मे रोजी आम्ही 4th एडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा मीनाताई स्टेडियम या ठिकाणी आयोजित केली होती। तर या स्पर्धेमध्ये आम्ही 200 रुपये फीमध्ये मुलांना राहणे, खाणे वगैरे सर्व सुविधा आम्ही मुलांना इथं प्रोव्हाइड केलेल्या होत्या। आणि आमची ही जी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन संस्था आहे ही चॅरिटीला रजिस्टर आहे आणि आम्ही रजिस्टरच्या अंदरच आम्ही ही स्पर्धा कंडक्ट केली होती आणि आपली पत्रकार परिषद पण झाली होती। मागे सर्व पत्रकार उपस्थित पण होते आपल्या स्पर्धेसाठी। तर आपल्या क्रीडा अधिकाऱ्यांनी पण उल्लेख केला होता की जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवा। पण आता इथं जी मीनाताई ठाकरे स्टेडियमला जी ओपन खुल्या गटाची जी ट्रायल होत आहे ती जी नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशनच्या नावाने होत आहे, ती चॅरिटीला रजिस्टर पण नाही आहे आणि त्यांनी आपल्या स्पर्धेबद्दल, आपली जी 4th एडिशन आहे त्या स्पर्धेबद्दल पण त्यांनी ग्राउंडवर चुकीचे मेसेज दिले होते की या स्पर्धेला कोणी खेळलं तर आम्ही त्यांना बॅन करू। अशा गोष्टी पण इथं घडत आहे आणि त्यांच्याकडे काही पत्रकारांनी त्यांच्याकडे मागणी केली असतं तर त्यांनी ते कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट त्यांना सादर केले नाही, उडाउडीचे उत्तर दिले, कोणीही त्यांच्या समोर येत नाही। आणि पत्रकारांचं असं उडाउडीचे उत्तर देणं म्हणजे याचा अर्थ असा आहे काही अनलिगली आहे। यांनी अशा स्पर्धा कंडक्ट करून आणि स्वतः आम्ही आशियानचे कोर्टामध्ये आमची केस चालली, आम्ही स्वतः मेंबर आहे आणि आम्हाला माहिती आहे का आपण चॅरिटेबल रजिस्टरमेंट आपण स्पर्धा का कंडक्ट तरी यांनी याचं उत्तर पण दिलं नाही आणि या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे उघड होत आहे आणि या अशा स्पर्धांना स्थगिती आणणं खूप गरजेचं आहे, नाही तर या असं खेळाडूंचं नुकसान होत राहील। आणि असं ऑडॉप्टच्या नावाने 10-15 वर्षापासून खेळाडूंचे लुटालूट पण चालू आहे आणि यांनी 500-1000 रुपये फी घेऊन खेळाडूंना कोणत्याही प्रकारचं काही सुविधा पण दिल्या नाही, पाणी दिलं नाही, काय दिलं नाही, फक्त पैसा येऊ द्या बस एवढंच यांनी टार्गेट ठेवलेलं आहे। आणि या अशा गोष्टी चॅरिटेबल रजिस्टर नसताना सुद्धा हे असे करतात म्हणजे यांना कोणतरी बॅकअप देत आहे, कोणतरी काहीतरी गोष्टी घडत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण क्रीडा अधिकारी आपण विभागीय क्रीडा संकुलला आम्ही ग्राउंड बुकिंग केलं होतं, तर आम्हाला कोणत्या प्रकारची फॅसिलिटीज देता आली नाही, लाईट चालू नव्हतं। आम्ही स्वतः खर्च करून आम्ही साफसफाई केली, ग्राउंडची वगैरे, बाथरूम वगैरे क्लिनिंग केले। आणि मागच मी आता एक व्हिडिओ व्हायरल केली आहे माझी इंस्टाला वगैरे, आता व्हिडिओ आहे इंजेक्शनची, तो बाथरूम पूर्ण भरलेले होते इंजेक्शनने, तर ते पण आम्ही ओपन केलेलं आहे। पण इथं कोणत्याही क्रीडा अधिकाऱ्याची असं कोणत्या प्रकारचं असं रिस्पॉन्स दिसत नाही आणि टाळाटाळी उत्तरं देते असं, आणि पत्रकार लोकांना पण असं उत्तरं देऊ नाही राहिले। तर अशा स्पर्धेवर पण आणि अशा जे क्रीडा अधिकारी यांच्यावर पण थोडं विचार करून यांच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। नमस्कार, मी विकास पुढे 4th ॲथलेटिक्सच्या स्पर्धा झाल्या नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन भरवलेल्या 2 मेला आणि 3 मेला।
त्यावेळेस कमी पैशामध्ये आणि जी विद्यार्थ्यांना जी सुविधा पाहिजेत होत्या त्या नाश्त्यापासून पाण्यापासून आणि बाकी साफसफाई सर्व पद्धतीने एकदम सुंदर केलेल्या होत्या. बाकीच्या स्पर्धेच्या मानाने ह्या स्पर्धेला अतिउत्तम सुविधा केलेल्या होत्या आणि ह्या स्पर्धेचे नियोजन अतिउत्तम आणि चांगल्या प्रकारे केलेले होते. अशा स्पर्धा आत्तापर्यंत मी जेवढ्या स्पर्धा केल्या इथं अशा सुविधा कमी पैशामध्ये अजूनपर्यंत कोणी दिलेल्या नाही. प्रत्येक वेळेस पाण्याची टंचाई, स्वच्छता नाही, ग्राउंडवर काही कचरा वाढलेला आहे. पण जेव्हा या स्पर्धा झाल्या तेव्हा सर्व साफसफाई आणि सर्व पद्धतीने सर्व नियोजित सुविधा दिलेल्या होत्या आणि या स्पर्धा एकदम छान पार पडल्या. भविष्यात चांगले विद्यार्थी या अशा स्पर्धेच्या ह्याच्यानी घडू शकतात, कारण जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांना सुविधा मिळणे खूप गरजेचे असते आणि त्या पद्धतीने त्या सुविधा व्यवस्थित